नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचे पुण्यातील 2 व्यक्ती मृत झाल्या। त्यांचे देह पुण्यामध्ये आणले आणि पुण्यात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळेला समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। त्याचं दुःख सर्व समाजातल्या सर्व थरातल्या सर्व लोकांना झालं। त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती। त्यामध्ये राजकीय, सामाजिक, पोलीस, निवृत्त अधिकारी सर्वच जण उपस्थित होते। शरद पवार यांच्याशी या कुटुंबांनी साधलेला हा संवाद। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षानं त्याचा निषेध पुण्यातल्या अल्का टॉकीज चौकामध्ये केला। त्याला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। भाजपचं पुणे शहराच्या वतीनं अलका चित्रपट चौकात निदर्शनं पाहायला मिळाली। गणगोटे कुटुंबातील नातेवाईक भाजप निदर्शनात सहभागी झाले होते। भारताची शांतता भंग करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे आणि मा जिजाऊ यांच्या जयघोषात बालकुमार चित्रपट महोत्सवाला दमदार सुरुवात झाली। संवाद, कावरे आईस्क्रीम आणि इतरांच्या सहकार्यानं आयोजित या कार्यक्रमाला बालचमूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। कावरे आईस्क्रीम व संवाद पुणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बाल चित्रपट महोत्सव आपण आयोजित करण्यात येत आहे। या वर्षी पण आपण जवळजवळ 7 दिवस सिटी प्राईड कोथरूड या ठिकाणी चित्रपट ठेवलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी मुलांना आईस्क्रीम चित्रपट सोबत आईस्क्रीम देण्यात येईल। आणि जे एक सांगायचं म्हणजे पूर्वी जे पालक लहान म्हणून इथं यायचे कावरे आईस्क्रीम चे चित्रपट बघायला, तेच आता त्यांचे मुलं या ठिकाणी घेऊन येत आहे।
हिंदू धर्माचं संरक्षण होण्याकरता तरुण पिढीला हिंदू धर्माची सोपी सुटसुटीत ओळख करून द्यायला पाहिजे आणि तरुणांनी तो धर्म चांगल्या प्रकारे निभावला पाहिजे अशी भावना वटवृक्ष स्वामी मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ह.व.प. मांडकेबुवा यांनी तरुणांकरता ही अपेक्षा व्यक्त केली. अक्कलकोट येथे झालेला हा कीर्तन समारोह. नमः श्री गुरुभ्यो नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्मतमसान्द्राशयति विघ्नानाम्. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. एतमेति मूर्तिभेदाद्विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याचं विश्लेषण आता हळूहळू मोठ्या प्रमाणात समाजामध्ये येऊ घातलेलं आहे. नेमकं त्या परिसरामध्ये अतिरेकी आले कसे, गेले कसे, मोदी आणि अमित शहा यांचा दौरा काय कारणाने रद्द झाला आणि गोळ्या घालताना तुम्ही हिंदू आहात हा एक नवीन प्रघात त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला जे अतिरेकी असतात ते त्यांच्या एका वेगळ्या भूमिकेत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा भूमिका ही पाकिस्तानच्या बाजूनी असते. पण पहिल्यांदाच हिंदू म्हणून गोळ्या घातल्या ही अतिशय दुःखदायक आणि वेदनादायी घटना आहे. पाकिस्तानाचा असलेला भूप्रदेश आणि त्याच्याविषयी असलेला वाद हा पाकिस्तानने गेले 65 वर्षाहून अधिक काळ अतिशय जागतिक स्तरावरती नेला, पण त्याला कुठेही थारा मिळाला नाही. काश्मीरचा काही भाग हा पाकिस्तानने व्याप्त केलेला आहे, त्याचाही अजून निकाल झालेला नाही. मोदींनी सत्ता हातात घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षानं तिथे अशा प्रकारे वातावरण निर्मिती केली की आता कुठलाच धोका नाही. पण हे सगळं सुरळीत चालूच असतानाच नेमका हा हल्ला झाला आणि त्यामध्ये हिंदू म्हणून गोळ्या झाडण्यात आल्या. ही अतिशय गंभीर आणि महत्त्वाची बाब आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा 1 लाखाहून जास्त हिंदू आजही राहतात. जगामध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम प्रबळ आहेत त्या ठिकाणी हिंदू राहतात. हे जर लोन असंच पसरत गेलं तर हिंदूंना आपल्याला संरक्षण द्यावं लागेल. बांगलादेशामध्ये सुद्धा हिंदूंच्या कत्तली चालू आहेत. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला आता एक कणखर, कडक आणि सर्वसमावेशक असलेली भूमिका घ्यावी लागेल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.